नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आता आलेली आहे माझ्या माहेरी भिवंडीला आणि तुम्ही माझ्या सासरचे पनवेलचे व्लॉग बघितलेलेच असतील गणपती बाप्पांचे। तर आमचा बाप्पा 1.5 दिवसांचा असतो आणि माझ्या माहेरी 5 दिवसांचा। तर आमच्या बाप्पांचं विसर्जन करून मी माहेरी आलेली आहे। तर व्हिडिओ करायला थोडा उशीर झालाय, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि असा सपोर्ट करत राहा। मी ना उशीर झाला मला यायला, मी घरून मोदक करून आणणार होते पण मला वेळच नाही मिळाला, म्हणून मी हे सगळं तयार करून आणले घरूनच आणि आता इथे मोदक बनवते। भरपूर मोदक झाले आणि आमच्याकडे थोडा वेळ होता आणि पीठ आणि सारण पण होतं, मग आम्ही ना थोडी क्रिएटिव्हिटी केली आहे। तर काकीने माझ्या हे बघा हे बदक केलेले आहेत, हे काळं मिरं लावलं ह्याला डोळे म्हणून, आणि ही गुलाबाची फुलं केलेली आहेत आणि हा पण गुलाबाचा फूल आहे। आणि हा बघा हा दिवा कसा केलेला आहे। आता तुम्ही मी दिवे करते तो शेप थोडा वेगळा असतो आणि हे किती छान मोदकासारखे दिसत आहेत बघा। तर हे आणि ह्या करंज्या केलेल्या आहेत। तर आता मोदक सगळे आमचे झालेले आहेत आणि हा तुम्हाला शेप कसा वाटतोय ते कमेंटमध्ये लिहा। आणि माझे 21 मोदक मी आधी तयार केले आणि बाकीचे मी नंतर करणार आहेत। आता मी नैवेद्याचं ताट करते आणि आरती घेते आधी। ॲक्च्युली आम्ही काल आलोय, म्हणजे आदल्या दिवशी, पण त्यावेळेला मला व्लॉग शूट करायला जमलंच नाही, म्हणून मी नैवेद्य वगैरे दुसऱ्या दिवशी इकडे बनवलाय। आता बसलोय सगळे जेवायला आणि जेवणात आता एकदम साधा मेन्यू आहे। तर इकडे आहे छोले आणि पुलाव। आज इकडे पूजा आहे सत्यनारायणाची, तर सगळी पूजेची तयारी सुरू आहे घरातच, म्हणजे तोरणं वगैरे बनवली फुलांची। तर आता हे ना जे पूजेचं आहे चौरंग, तर डायरेक्ट त्यांनी तयार करूनच आणलंय। केळीची कोंब आहेत ना, हे केळीचे कोंब आहेत आणि आता ते चौरंगावर त्यांनी ठेवलंय। हे सगळं त्यांनी करून आणलेलं। मखर पण यावीच बनवले ना। चला, तर आता पूजेची तयारी झालेली आहे आणि पूजेला बसतं हे जोडपं। हाय पुढे करावं लागेल। पाहुणे येतील तसं महिला वर्गांना हळदी कुंकू केलं चालू आहे करणं। आई कशी मस्त। आता सगळं झालेलं आहे आणि शेवटच्या आम्ही आता जेवायला थांबलोय। आता आम्ही आता जेवतोय आणि इथे मी माझ्या ब्लॉगचा एंड करते। आशा करते तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल। आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।